हाय गाईज, आज बनवतो आपण आंब्याचा शिरा. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं तेच बघूया. त्यासाठी इथे वेलची पूड घेतलेलं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स. इथे तूप घेतलेलं आपण. इथे 1 वाटी रवा आणि इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आम्हाला तेवढंच गोड आवडतं म्हणून तेवढी घेतली. तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. आणि इथे एक आंबा घेतला आहे आणि इथे आपण दूध घेतलेलं आहे. दूध आणि पाणी, 1 वाटी दूध 1 वाटी पाणी. आता आंबा आपण कट करून घेऊया. आंबा पण कट करून घेऊ. इथे आपण आंबा कट करून घेतलेला आहे. आता आपण त्याचा गर काढून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करायला. इथे आपण आता गर काढून घेतलेला आहे. आपण ह्याला आता बारीक करून घेऊया. इथे आता आंब्याचं गर आपण बारीक करून घेतलेलं आहे बघा. आणि एक साईडला दूध आणि पाणी घेतलेलं ते आपण उकळवायला ठेवलेलं, म्हणजे गरम करायला ठेवले. कढई पण आपली गरम झाली. इथे तर आपली कढई गरम झालेली आहे. यात आपण तूप टाकूया आधी. आता आपण त्यात टाकूया रवा. रवा आपल्याला काय करायचं का भाजून घ्यायचंय. चांगला भाजून घेऊया. गरम तुपात टाकलं ना अगदी की असं उकळून येतं है ना. कसं उकळून आलं. गॅस एकदम कमी आपला. ड्रायफ्रूट त्यातच टाकून घेते. आपण पाणी पण आपला उकळलंय. पाणी आणि दूध उकळायला आहे, त्या आपण टाकून घेणार आहोत. त्यात गॅस वाढवते. एक 2 सेकंदासाठीच ठेवले. हो, डिश काढूया. 2 मिनिटासाठी ठेवले. 2-3 मिनिटासाठी. साखर टाकूया. आंबा घे. आंब्याचं गर टाकूया. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया.
इथे तर आपण एकत्र करून घेतल्या, तर आपण टाकतो वेलची पूड थोडीशी वरून. झाकण ठेवूया. गॅस बंद करते. तर आपलं हे झालं रेडी. खाली घेते. इथे तर आपण डिश खाली घेतलेलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. झाकायचं नाही तर काय होतं, चिकटून बसतं ना लगेच. आणि गरमागरम आहे. इथे आपण काढून घेतले. इथे तर आपला आंब्याचा शिरा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल असा शिरा. थँक्यू.